कॅन्सर तज्ञ डॉक्टर सुभाष भामरे की खासदार सुभाष भामरे. सध्या नरेंद्र मोदी यांच्यानंतर तुम्ही पंतप्रधान पदासाठी खालीलपैकी कोणाला उमेदवार म्हणून इच्छुक पाहतात? योगी आदित्यनाथ, हिम्मत बिस्वा, डॉक्टर जयशंकर किंवा नितीन गडकरी. ज्यावेळी आपण विधानसभेच्या वेळेस उभे होतो त्यावेळेस आपण शिवसेनेने तिकीट दिले होते. ज्यावेळेस आपण लोकसभेच्या निवडणुकीत होतात त्यावेळेस आपण भाजपाने तिकीट दिले होते. तर आम्हाला असं म्हणता येईल का की आपण शिवसेनेमुळे हरला का भाजपामुळे जिंकला? तर येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत आपण जर खासदार झाला तर आपल्या विकासाचे विजन काय असणार? आपल्या मतदारसंघात आपल्या जिल्ह्यासाठी एवढ्या साऱ्या जल योजना राबवल्या तरी पण आपण आपल्या नावापुढे पाणीदार असा शब्द वापरत नाही. तर या उलट काही नेते असे की पाणीदार आमदार असा आपल्या नावासमोर उल्लेख करतात. ओपन माय युट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण डॉक्टर सुभाष भामरे यांच्याशी आपण वैयक्तिक, राजकीय व सामाजिक गोष्टी त्याच पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने काम केले त्यावर आपण सविस्तर चर्चा केला या व्हिडिओ. त्याच पद्धतीने जर आपणास पुढच्या पॉडकास्टमध्ये गेस्ट म्हणून कोण हवंय त्याविषयी कमेंट करा आणि याच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पॉडकास्टला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. अँड नाऊ एन्जॉय दिस व्हिडिओ. राम राम मंडळी, आज आपल्या फर्स्ट पॉडकास्टमध्ये आपल्याशी संवाद करण्यासाठी उपस्थित आहेत एक उत्तम कॅन्सर तज्ञ डॉक्टर, त्यानंतर माजी संरक्षण राज्यमंत्री आणि व सध्याचे धुळे लोकसभा उमेदवार माननीय श्री डॉक्टर सुभाष भामरे. सर नमस्कार. सर, सर्वप्रथम आमच्या ओपन माईकच्या फर्स्ट पॉडकास्टमध्ये आपले हार्दिक स्वागत. आभारी. सर, आपण 2014 लोकसभेत खासदार म्हणून निवडून आला. बरोबर. त्याच वेळी आपण एक उत्तम म्हणजे निष्णात कॅन्सर तज्ञ डॉक्टर म्हणून आपली कारकिर्दी त्या ठिकाणी थांबली. परंतु आणि एक राजकारणी म्हणून एका नव्या इनिंगला सुरुवात झाली. मग आम्हाला असं म्हणता येईल का की आपण खासदार झाला त्यामुळे समाज एक निष्णात कॅन्सर तज्ञाला मुकला असं? तसं म्हणता येणार नाही, कारण कॅन्सर सर्जन म्हणून मी 30 वर्ष सेवा दिली. अशा वेळेस दिली की ज्यावेळेस धुळे जिल्हा असो किंवा आजूबाजूचे 10-12 जिल्हे किंवा मध्य प्रदेशचा दक्षिण भाग, गुजरातचा दक्षिण भाग, इथं कुठेही क्वालिफाईड कॅन्सर सर्जन नव्हता. क्वालिफाईड कॅन्सर सर्जनची भारतातली पहिली जी बॅच होती त्या बॅच मधला मी सर्जन आहे. आणि मी सहज मुंबई, पुणे नाही तर कुठल्या तरी मेट्रोपॉलिस सिटीमध्ये प्रॅक्टिस करू शकलो असतो, कोट्यावधी रुपये कमवू शकलो असतो. पण मी माझ्या नेटिव्ह प्लेसला आलो, मूळ गावी आलो की जिथं कॅन्सरच्या उपचाराची सोय नव्हती. आणि अशा पद्धतीने 30 वर्ष पूर्ण केल्यानंतर जनतेशी संपर्क आला, जनतेच्या समस्या समजल्या आणि मग त्यावेळेस साहजिकच वाटलं 30 वर्ष सेवा दिली गेलेली आहे. राजकारण सत्ता म्हणून नाही, एक माध्यम असतं समाजसेवेचं, लोकसेवेचं. आणि राजकीय पार्श्वभूमी असलेला माणूस असल्यामुळे मी ते माझ्या आईवडिलांचं राजकीय जीवन जवळनं बघितलंय. आणि आई वडील सातत्याने म्हणायचे चांगला माणूस राजकारणात आला तर सत्तेच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे कामं होतात आणि ती कामं करणंही आवश्यक आहे. म्हणून 2014ला आपण जी दुसरी इनिंग म्हणतात त्या राजकीय इनिंगमध्ये मी प्रवेश केला. आणि आज 10 वर्षानंतर मागे वळून बघितलं तर निर्णय चुकीचा नव्हता. त्याचं कारण असं आहे, हा माझा मतदारसंघ जो आहे हा प्रामुख्याने ग्रामीण भाग आहे. आणि माझ्या ग्रामीण भागाचा आत्मा शेतकरी आहे आणि माझ्या शेतकऱ्याला त्याच्या शेतापर्यंत पाणी पाहिजे. स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष होऊन सुद्धा आज माझ्या शेतकऱ्याला निसर्गावर अवलंबून राहावं लागत असेल तर त्याच्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न कधीच वाढलं नाही. कधी दुष्काळ असो, कधी अवकाळी पाऊस असतो, कधी गारपीट असतं. या दुष्ट चक्रातनं जर कधी
त्याला बाहेर काढायचं असेल तर त्याच्या शेतापर्यंत पाणी आणून देणं, सिंचनाचा प्रश्न सोडवणं हा महत्वाचा आहे. कारण मी जेव्हा बघितलं पंजाब आणि हरियाणाचं सिंचनाचं पर्सेंटेज 98%, उत्तर प्रदेश जवळजवळ 48%, तामिळनाडूचं 40%, आणि 2014ला परिस्थिती अशी होती की आपल्या महाराष्ट्राचं फक्त 16% आणि सगळ्यात शेवटी नंबर महाराष्ट्राचा होता. जर 60,000 कोटी रुपये जर कधी आघाडी सरकारच्या काळात सिंचनावर टाकले गेले, 1% जर कधी सिंचन वाढलं नसेल त्याला जबाबदार कोण? आणि म्हणून सिंचन, शेतकऱ्याला शेतापर्यंत पाणी आणून देणं हे पहिलं काम मी हाती घेतलं आणि आज अतिशय आनंदाने सांगतो माझ्या मतदारसंघातील 90% सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात मी यशस्वी झालो. धुळे तालुका, शिंदखेडा तालुका, मालेगाव तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुके म्हणून आपल्या कपाळावर लिहिले गेले होते आणि हा कलंक पुसण्यासाठी इथले सिंचनाचे प्रश्न मी हाती घेतले. सुरवाडी जामफळ, कणोली लिफ्ट इरिगेशन योजना अनेक वर्षापासून प्रलंबित होती. राज्य सरकार पैसा देऊ शकले नाही आणि खासदार म्हणून मी तो प्रश्न हाती घेतला आणि केंद्राकडनं सगळ्या परवानग्या मिळाल्यानंतर, सातत्याने प्रयत्न केल्यानंतर मोदी साहेबांना साकडं घातलं आणि 2,500 कोटी रुपये या प्रकल्पासाठी घेऊन आलो आणि आज तो प्रकल्प 70% पूर्ण झालेला आहे. येत्या 1.5 वर्षात पूर्ण होईल आणि येत्या 1.5 वर्षात तापीचं पाणी धुळे तालुका असेल, शिंदखेडा तालुका असेल आणि मालेगाव तालुक्याचा माळमाता इथे तापीचं पाणी पोचल्याशिवाय राहणार नाही. आता निश्चितच आनंद आहे. 100 गावं धुळे तालुक्यातील, 100 गावं शिंदखेडा तालुक्यातील यांचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे याचा समाधान आहे. बागलाण तालुक्यातील 7 कालव्यांचे प्रश्न होते, 40 वर्षापासून प्रलंबित होते. आधीच्या सरकारने नॉट फिजिबल बाजूला काढून ठेवलं ते. त्याच्यामागे सतत पाठपुरावा केला आणि तो पूर्ण केला आणि आज बागलाण तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सुटलेला आहे. लोकांना समाधान आहे, मला समाधान आहे. आणि म्हणून जर सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात कोणी यशस्वी झाला तर मला वाटतं ते सगळ्यात चांगलं काम. सर, खरोखरच आपलं जे काही म्हणजे ज्यावेळी आपण एक डॉक्टर होते कॅन्सर त्यावेळेचे आणि आता खासदार बनले त्यावेळेचे दोघे वेळेस आपल्या मतदारसंघासाठी जे काही योगदान आहे ते खूप महत्वाचं आहे सर. परंतु थोडा भूतकाळात जातो अजून की जे सुभाष भामरे धुळे शहर विधानसभेच्या वेळी पराभूत होतात तेच सुभाष भामरे धुळे लोकसभेच्या वेळी प्रचंड मताधिक्याने निवडून येतात. तर यामागे रहस्य काय? स्वतः सुभाष भामरे की नरेंद्र मोदी यांचा चेहरा किंवा की ज्यावेळी आपण विधानसभेच्या वेळेस उभे होतो त्यावेळेस आपण शिवसेनेने तिकीट दिले होते, ज्यावेळेस आपण लोकसभेत निवडणुकीत होतात त्यावेळेस आपण भाजपाने तिकीट दिले होते. तर आम्हाला असं म्हणता येईल का की आपण शिवसेनेमुळे हरला का भाजपामुळे जिंकला? नाही, तसं नसतं. हे बघा, प्रत्येक वेळेचे समीकरण वेगळे असतात. मी 2004ला विधानसभेला उभा होतो. आपल्या माहितीसाठी सांगतो, फक्त 2000 मतांनीच पडलो होतो आणि त्यावेळेस सुद्धा लोकांनी प्रचंड मतं दिले होते. असं नाही की त्यावेळेस मतं नाही दिले. अनेक फॅक्टर असतात. आता 2004 हा विषय गेला. मी नेहमी पुढे बघणारा माणूस आहे आणि 2014 2019ला जनतेच्या आशीर्वादाने, मोदी साहेबांच्या आशीर्वादाने 2दा खासदार झालो. तिसऱ्यांदा सुद्धा जनतेने ठरवलेलं आहे की मोदींनाच प्रधानमंत्री करायचं आणि माझे 10 वर्षाचे या मतदारसंघातील काम आहे. त्याच्यामुळे लोकांचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे यावेळेसही निवडून यायला काही अडचण नाही. वगैरे सर, जसं की आपण मालेगाव तालुक्याचा जसा आपण उल्लेख केला होता मागे की त्या ठिकाणी आपण भरपूर सारे कामं केले, पण लोकसभेच्या 2014 व 2019 जर आपण दोन्ही निवडणुका पाहिल्या तर धुळे लोकसभेतील जवळपास एकूण 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 विधानसभा मतदारसंघात आपणास मताधिक्य होते, परंतु मालेगाव शहर विधानसभा मतदारसंघात आपणास फारच काही मतदान झालं. त्याचे कारण काय सांगा? त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे, परंतु मला विचारतायत तुम्ही. मालेगाव मध्यमध्ये दुर्दैवाने जी परिस्थिती आहे तिथं अल्पसंख्याक समाज आहे
मोदी साहेबांचा हेतू हाच राहिलाय, सबका साथ सबका विकास. आणि त्याच्यामुळे समाजातील सगळ्या घटकांसाठी मोदी साहेबांनी अनेक योजना राबवलेल्या आहेत आणि त्याचा फायदा सगळ्या धर्मियांना होतो. आणि तो फायदा होऊनही जर कधी एखादा समाज मदत देत नसेल मोदी साहेबांना, त्याच्यावर मी काय बोलणार. सर मागच्या 10 वर्षात काय काय कामे झाली आणि तुमच्या मते त्यातील सगळ्यात महत्वाचे काम कुठले? सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे माझे सिंचनाचे, जे मी आता मगाशी सांगितले. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे सिंचन आपलं ॲग्रेरियन इकॉनॉमी आहे आणि सगळ्यात जास्त रोजगार कृषी विभाग देतो. आणि त्यामुळे सिंचनाचे प्रश्न जर कधी सोडवलं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं आणि तो पैसा सगळीकडे खेळतो. पण त्याचबरोबर कधी त्या भागाचा विकास व्हायचा असेल, सर्वसामान्य लोकांना हाताला काम पाहिजे असेल तर कारखानदारी वाढायला पाहिजे. आणि खासदार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आमची जबाबदारी होती की या भागात अशा पद्धतीचे अनुकूल वातावरण करावं की जेणेकरून कारखानदार तुमच्याकडे येईल आणि कारखाना टाकेल. आणि कुठलाही कारखानदार तुमच्याकडे कारखाना केव्हा टाकतो? इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल, म्हणजे कनेक्टिव्हिटी. तुमचा भाग सगळ्या भारताला जोडला गेला पाहिजे. आणि भारताला जोडायचं काम कोण करतं? राष्ट्रीय महामार्गांचं जाळं, रेल्वे, तिथं पाणी मुबलक पाहिजे कारखानदारीसाठी, कच्चा माल पाहिजे, सोयी पाहिजे, सवलती पाहिजे. आणि ते करून द्यायचं काम सरकारचं असतं आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून माझंही काम. आणि म्हणून मोठ्या आनंदाने सांगायचं वाटतं, 6 राष्ट्रीय महामार्ग असलेला आमचा एकमेव जिल्हा तुम्हाला महाराष्ट्रात सापडेल ग्रामीण भागातला. राष्ट्रीय महामार्ग 3 आहे, मुंबई आग्रा. राष्ट्रीय महामार्ग 6 सुरतहून नागपूर जातो, तो संपूर्ण धुळे जिल्ह्यातनं जातो. राष्ट्रीय महामार्ग 211 धुळ्याहून चाळीसगाव, संभाजीनगर आणि पुढे सोलापूर, बीड. 4 पदरी झालेला आहे 99%. काही बाकी राहिलेले नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग कुसुंब्याहून मालेगाव, आता कुसुंब्याहून दोंडाईचा, शहादा, अंकलेश्वर. त्याचप्रमाणे पिंपळनेरहून सटाणा, सटाणाहून चांदवड, याचं जवळजवळ 70% काम झाले. 6 राष्ट्रीय महामार्गाबरोबर जी या भागातील जनतेची मागणी होती, मुंबई मनमाड इंदूर रेल्वे, ती मनमाड इंदूर रेल्वे मी सातत्याने पाठपुरावा करून मंजूरही करून आणली. मोदी साहेबांच्या हस्ते शिलान्यास पण झाला. त्याचं लँड ऍक्विजिशनचं काम पूर्ण झालं 25 गावांचं. आणि मनमाड इंदूर रेल्वेचा पहिला टप्पा धुळे नरडाणा 56 किलोमीटरचा, त्याचं टेंडर सुद्धा निघालं. जयपूरच्या इन्फ्रा कंपनीला ते टेंडर देण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून आज एक मोठी कनेक्टिव्हिटी या भागातील लोकांना मिळेल. आणि नंतर टप्प्याटप्प्याने इतर भाग घेतले जातील. बरं, धुळे नरडाणा हा महत्वाचा काय आहे? धुळे सेंट्रल रेल्वेवर आहे आणि नरडाणा वेस्टर्न रेल्वेवर आहे. त्याच्यामुळे हा भाग संपूर्ण भारताला जोडला जाईल. आणि मगाशी सांगितलं सुरवाडे जामफळचं जामफळ धरण ते सोनगीर जवळ आहे आणि त्याच्यासाठी इंडस्ट्रीला सुद्धा पाणी ठेवलेलं आहे आणि त्याची क्षमता फार आहे, 9 TMC. अक्कलपाड्याची 2.5 TMC, अक्कलपाड्याच्या 3.5 पटीने जास्त कॅपॅसिटी जामफळची असेल आणि ते 1.5 वर्षात पूर्ण होणार आहे. म्हणजे एखाद्या कारखानदाराला पूरक गोष्टी ज्या लागतात त्या आम्ही करण्यात यशस्वी झालो. रेल्वे आहे, नॅशनल हायवे आहे, पाणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे रॉ मटेरियल आहे. बाजरी, ज्वारी, मका याच्या माध्यमातून इथेनॉल तयार होतं. त्या येणाऱ्या काळात इथेनॉलचे मोठे कारखाने आमच्याकडे येतील. आज तुम्ही नरडाणा MIDC बघितली, तर एकही प्लॉट खाली नाहीये. 2 वर्षापूर्वी जी किंमत होती त्याची दुप्पट झालेली आहे. आणि नरडाणा MIDC मध्ये 1000 हेक्टर जमीन टेक्सटाईल पार्कसाठी रिझर्व्ह करण्यात आलेली आहे. आणि अशा रीतीने दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या माध्यमातून आम्ही धुळ्याची निवड 2nd फेजमध्ये करून घेतली आणि मोठ्या प्रमाणात या पट्ट्यामध्ये
फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात असेल. सर खरोखरच सर आपण ज्या पद्धतीने सांगितलं की राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत आपले जो धुळे जिल्हा आहे समृद्ध झाला हे खरोखरच सर. पण रेल्वे मार्ग आणि जसं की रेल्वे मार्ग आता होतोय, रेल्वे मार्ग आणि जे आपले हवाई मार्ग आहे त्या बाबतीत धुळे जिल्हा लांब लांबपर्यंत कुठेच नाहीये. असं नाही म्हणतात. मगाशी जर तुम्हाला सांगितलं टेंडर निघून गेले, वर्क ऑर्डर निघून गेले, 3 वर्षात ते रूळ पडणार आहे, अजून काय पाहिजे तुम्हाला? सर पण हवाई मार्ग जे काही हवाई मार्ग तुम्ही विचार करता का? आमच्याकडे एअर स्ट्रीप आहे, आमच्याकडे फ्लाइंग क्लब आहे. जसं जसं इंडस्ट्री वाढेल तर तसं महत्व येईल. 60 वर्षापूर्वी नाशिक, जळगाव आणि धुळे सारखंच होतं ना. येस. पण आज नाशिकला इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे, जळगावला इंडस्ट्री चालू झालेली आहे, त्यांच्याकडे एअर स्ट्रीपच आहे. नाशिकला आमच्या आर्मी डिफेन्स एअरपोर्ट आहे, पण तिथं सुद्धा कमर्शियल सेवा अजून रेग्युलर चालू झाली नाही. व्हायबिलिटी लागते. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कारखानदारी जेव्हा उभे राहील तेव्हा होईल. आता शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, ते व्हायबल आहे. तिथं मोठ्या प्रमाणात, कारण अख्ख्या जगातनं साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी भाविक येतात आणि त्याच्यामुळे ते चालतं. तर ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो. आज आमच्याकडे एअर स्ट्रीप आहे, आमच्याकडे फ्लाइंग क्लब आहे आणि येणाऱ्या काळात इंडस्ट्री वाढली तर कमर्शियल सेवाही सुरू होईल. सर जसं की आपण म्हटलं की आपल्या लोकसभेतील 10 वर्षाचा कारकिर्दीत जसं की सगळ्यात म्हणजे आमच्या रेल्वे स्टेशनचा काळ पालट होतोय. 9 कोटी रुपये आणून रेल्वे स्टेशन बदलतंय. लोकांची मागणी होती काहीतरी बोगी चालू करा मुंबईला, तर आपण 18 डब्याची स्वतंत्र रेल्वे चालू केली धुळे आणि मुंबईची. त्याच्यामुळे मोठा फायदा झाला आणि इंडस्ट्रीलाही होणार. येस डेफिनेटली. तर जसं की आपल्या लोकसभेतील 10 वर्षाचा कारकिर्दीत जसं की धुळे नळडाणा रेल्वे मार्ग, जामफळ कणवली उपसा सिंचन या 2 महत्वाच्या विकास योजना मार्गी लागल्या. तर येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत आपण जर खासदार झाला तर आपले विकासाचे विजन काय असणार आपल्या मतदारसंघात? पहिले तर म्हणजे हे जे सिंचनाचे कामं झाले, त्यांचे कामं चालू आहे ते पूर्ण करून घ्यावे. दुसरं, मनमाड इंदूरचा जो पहिला टप्पा आहे धुळे नळडाणा, त्याचं आता काम चालू झालंय, ते पूर्णत्वास येईल. त्याच्यानंतर नारपार हा मोठा प्रकल्प आहे. नारपार हा उत्तर महाराष्ट्रासाठी संजीवनी देणारा प्रकल्प आहे. काँग्रेसने 70 वर्षात काहीच केलं नाही. जर कधी 70 वर्षापूर्वी नारपार झालं असतं ना, तर पंजाब हरियाणा जसं देशाचा अन्न भांडार समजलं जातं तसं उत्तर महाराष्ट्र देशाचा अन्न भांडार झालं. मग तुम्ही म्हणाल 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टी काय केली प्रगती? भारतीय जनता पक्षानेच प्रगती केली. नारपार काय माहिती आहे आपल्याला? सुरगाणा तालुक्यामध्ये जो नाशिक जिल्ह्याचा तालुका आहे तो बॉर्डरवर आहे. त्या बाजूला गुजरात, या बाजूला महाराष्ट्र. पर्वतांच्या रांगा आहे, सह्याद्री पर्वतांच्या. रोजो पाऊस पडतो आणि त्या कोहऱ्यात प्रचंड पाणी आहे. 432 टीएमसी पाणी आहे आणि ते पाणी उत्तर महाराष्ट्रात आणायचं. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, आदरणीय देवेंद्रजींनी सातत्याने पाठपुरावा करून त्याला प्रशासकीय मान्यता मिळवून दिली. 14 कोटी रुपये देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एका कंपनीच्या माध्यमातून त्याचं सर्वेक्षण झालं. डीपीआर बनवायचं काम चालू आहे. डीपीआरला 2-3 वर्ष लागतील. तर त्याच्यानंतर जोही पैसा लागेल आदरणीय देवेंद्रजींच्या मागे लागून मोदी साहेबांकडनं, केंद्र सरकारकडनं जो काही निधी असेल तो निश्चितच मिळवू आणि नारपारच्या माध्यमातून धुळे तालुका, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, जळगाव, नंदुरबार अशा 5 जिल्ह्यांचा प्रश्न सुटणार आहे. त्याच्याकडे माझं प्रामुख्याने लक्ष आहे. सर आता आपण जे बोलतो त्याचा पुढचा प्रश्न की आपल्या जिल्ह्यासाठी एवढ्या साऱ्या जल योजना राबवल्या, तरी पण आपण आपल्या नावापुढे पाणीदार असं शब्द वापरत नाही. तर या उलट काही नेते असे की पाणीदार आमदार असा आपल्या नावासमोर उल्लेख करतात. असे का? हे बघा, हा सगळ्या तुमचा मीडियाचा खेळ असतो.
नाही सर. तुम्ही ठरवलं तर तुम्ही एखाद्याला पाणीदार म्हणतात, तुम्ही ठरवलं तर एखाद्याला काय देतात ते तुम्हालाच माहिती. हे बघा, मी त्या भानगडीत पडत नाही. जनतेने मला पाणीदार नेता म्हटलेले आहे, मी त्याच्यावर खुश आहे. मीडियाच्या मित्रांनी दिलं तरी आनंद आहे, नाही दिलं तरी आनंद आहे. पाणीदार नाहीत पण पाणीदार आहे. म्हणजे आजपासून आम्ही म्हणू शकतो की आपण पाणीदार खासदार आहोत. सर, आता आपल्या जिल्ह्याचा एक गंभीर प्रश्न आहे, जो की आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यांपेक्षा धुळे शहरात जरा गुन्हेगारीचं प्रमाण जास्त वाढलंय. तर ती कंट्रोल व्हावी यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का सध्या? आत्ताचे जे एसपी आलेत ना, तर त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. गुन्हेगारांच्या विरोधात अतिशय मोहीम चांगली उघडलेली आहे. आणि मला वाटतं नाशिक आणि जळगावपेक्षा गुन्हेगारी धुळ्यात जास्त नाही आहे. कारण जी काही असेल त्याचं समर्थन असू शकत नाही. त्याचा बंदोबस्त केलाच गेला पाहिजे. आणि ते पोलीस डिपार्टमेंटवर असतं आणि राजकीय नेत्यांनी त्याच्यात हस्तक्षेप करू नये असंही मला वाटतं. जसं गुन्हेगारी कंट्रोल होऊ शकते. सर, जसं की एक भूतकाळ आहे आपल्या धुळ्याला की हिंदू मुसलमान दंगले वगैरे झाला, तो तर भूतकाळ आहे. पण आताही खूप साऱ्या हिंदू मुस्लिम वगैरे खूप काही ना काही अफवा वगैरे येत असतात कानावर सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यामुळे कुठे ना कुठे काही ना काही दंगली पेटण्याची शक्यता. हे बघा, निवडणुका आल्या तर काही लोक असा प्रकार करत असतात, त्याच्यामुळे धुळ्यात त्याचं काही होणार नाही. 2 दंगलींचे चटके धुळ्याने भोगलेले आहेत, त्याच्यामुळे 3रे दंगल धुळ्याला परवडणार नाही. या सगळ्या संबंधितांना त्याची जाणीव आहे. सर, आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, हिंदू मुस्लिम ऐक्य ठेवा, हे जगा. सर, जसं की आता लोकसभा निवडणुकीत बीजेपी पक्षाला आता डायरेक्टली टक्कर देऊ शकतो असा कुठला पक्ष समोर दिसतोय? 2014च्या आधी या देशाची काय परिस्थिती होती आणि आज 2024 मध्ये भारत कुठे आहे याचं जर मूल्यमापन केलं आपण. मी संरक्षण राज्यमंत्री होतो आणि संरक्षण राज्यमंत्री असताना कॅगचा रिपोर्ट समोर आला 2013 मध्ये. तर कॅगचा रिपोर्ट अतिशय भयानक आणि भयावह होता. आपल्याकडे एअर डिफेन्स बरोबर नव्हता. कारगिलचं युद्ध आपल्याला आठवत असेल. कारगिलच्या युद्धात आपण विजय मिळवला कारण आपले जवान अतिशय शूरवीर आहेत आणि मायभूमीसाठी आत्मबलिदानाला पुढे मागे बघत नाही. पण आपली हानी फार झाली. आपले अनेक जवान शहीद झाले. त्याचं एकमेव कारण म्हणजे एअर डिफेन्स नव्हता आपला, बरोबर. आणि म्हणून युद्ध संपल्यानंतर ग्रुप ऑफ मिनिस्टरने असा निर्णय दिला की एअर डिफेन्स सक्षम करण्यासाठी 4th जनरेशन फायटर एअरक्राफ्ट आपल्याजवळ पाहिजे. 2000 कारगिल युद्ध 2000 पासनं तो 2013 वर्ष हे एक कुठलं एअर डिफेन्स चांगलं करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट कन्क्लूड करू शकले नाही. त्याचं एकमेव कारण होतं कमिशन मिळाल्याशिवाय सही करायची नाही. ही काँग्रेसची रीती होती. जर कारगिल युद्धात आपण एअर डिफेन्स नव्हता म्हणून आपण अतिशय हानी झाली. तर एका वर्षात तुम्ही ते सगळं करायला पाहिजे होतं, केलं नाही. मी स्वतः संरक्षण राज्यमंत्री होतो म्हणून माझ्याकडे डिटेल्स आहेत, त्याच्यावर तो 4 तास बोलू शकतो. मी हाऊसमध्येही बोललेलो आहे. आणि जेव्हा मोदी साहेब प्रधानमंत्री झाले आणि एअरफोर्सने सांगितलं की आपल्याकडे परिस्थिती गंभीर आहे, आपले जुने विमानं फायटर एअरक्राफ्ट जुने झालेले, रिटायर होण्याच्या मार्गावर आलेले, आपल्याला 4th जनरेशन फायटर एअरक्राफ्ट घ्यावंच लागेल. आणि रफाल हे त्यांनीच ठरवलेलं होतं, परंतु ते कन्क्लूड करू शकले नाही. मोदी साहेबांनी एका वर्षातच
ते कॉन्ट्रॅक्ट कन्क्लूड केलं आणि त्याच्याबरोबर ते 36 एअरक्राफ्ट आपल्या दिमतीला आहेत. फर्स्ट जनरेशन फायटर एअरक्राफ्ट विथ इंडिया स्पेसिफिक 13 गोष्टी. याच्याने ना चायनाकडे तशी क्षमता आहे ना पाकिस्तानकडे, आणि म्हणून आज एवढा दरारा आहे. पाकिस्तान तर आपल्यावर अटॅक करायचं स्वप्नातही विचार करू शकत नाही. त्यामुळे प्रॉक्सी वार, टेररिस्ट पाठवणे असे उद्योग त्यांचे चालू राहतात. चायनाने प्रयत्न करून बघितला डोकलाममध्ये घुसायचा. 3 महिने तिथं होते. समोर भारतीय सैन्य उभं राहिलं आणि त्यावेळेस चीनचं लक्षात आलं 1962 भारत नाही नेहरूच्या काळातला, हा मोदींच्या काळातला भारत आहे. चीनने माघार घेतली. हा फरक. सर, आपण जसे आता बरेचसे कामं सांगितले की आपण संरक्षण राज्यमंत्री होतं त्यावेळी कामं सांगितली, त्यावेळी अजून काय काय उल्लेखनीय कामं झाली अजून आम्हाला इथून कामं सांगितली? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोरवीरचा जवान चंदू चव्हाण. कारण आजपर्यंत पाकिस्तानमध्ये कुठलाही जवान परत जिवंत आलेला नाही. मग ते मोठ्या पद्धतीने प्रेशर माझ्यावर होतं, मंत्रालयावर होतं. मोदी साहेबांच्या मागे सतत पाठपुरावा केला. सुषमाजी स्वराज परराष्ट्र मंत्री होते, त्यांच्याकडे पाठपुरावा केला. आणि त्याचप्रमाणे मी सतत युनोच्या संपर्कात होतो. आणि अशा पद्धतीने 3 महिन्यातच चंदू चव्हाणला जिवंत घरी परत आणलं. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना. त्याचप्रमाणे पर्रिकरजी कॅबिनेट मंत्री होते. मोदी साहेबांना अतिशय जवळनं बघायचा मला संधी मिळाली. सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा बालाकोटचा स्ट्राईक असेल, त्याच्यातला तुमचा खासदार म्हणून, तुमचा प्रतिनिधी म्हणून माझाही तिथं रोल होता. याचा अभिमान समाधान निश्चितच आहे. अभिनंदन. आपल्याला माहिती आहे पुलवामाला हल्ला, जो भॅड हल्ला झाला होता, त्याच्यात 42 जवान आपले शहीद झाले होते. आणि त्यावेळेस अशी आक्रोश होता संपूर्ण देशात की काहीतरी केलं गेलं पाहिजे. कारण आपल्याला माहितीये मुंबई ब्लास्टच्या वेळेस जेव्हा बॉम्ब हल्ला झाला, त्याच्या आधी तर ब्लास्ट दर महिन्याला व्हायचा. या असं एक शहर नसेल भारतातलं जिथं बॉम्ब ब्लास्ट झालेला नव्हता. आणि मुंबईत अशी परिस्थिती होती की नवरा सकाळी कामाला गेला तर संध्याकाळी जिवंत येईल अशा त्या गृहिणीला वाटायचं नाही. अशा पद्धतीचं वातावरण होतं. आणि आज मोदी साहेब आल्यानंतर या 10 वर्षात जम्मू काश्मीरचा भाग सोडला तर कुठेही बॉम्ब ब्लास्ट झालेला नाही, कुठेही अतिरेकी हल्ला झाला नाही. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्याचं एकमेव कारण सक्षम नेतृत्व. मुंबई हल्ला झाल्यानंतर 300 निरपराध लोक मारले गेल्यानंतर तिन्ही दलाचे चीफ त्यावेळेस प्रधानमंत्र्याकडे आले की आम्हाला तुम्ही परवानगी द्या, आम्ही पाकिस्तानात घुसून त्याचा बिमोड करू. परंतु दुर्बल प्रधानमंत्री असला तर अमेरिकेकडे याचना केली, आम्ही काय करू. पण बालाकोटच्या स्ट्राईक नंतर असेल किंवा युरीच्या स्ट्राईक नंतर असेल, मोदी साहेबांनी अमेरिकेची, रशियाची परवानगी नाही घेतली. सरळ आदेश दिला आणि घरात घुसून अतिरेक्यांचा बिमोड केला. त्याचा साक्षीदार मी होतो. त्या सगळ्या याच्या प्रोसेसमध्ये संरक्षण राज्यमंत्री म्हणून मी पण होतो. ते अतिशय जवळनं बघायला मिळालं. ही मोठी संधी होती. आणि अभिनंदनला घ्यायलाही मीच गेलो होतो, हॉस्पिटलला ऍडमिट करायलाही मीच गेलो होतो. बघा ना अभिनंदनला आपण कसं सोडवलं. अभिनंदन पाकिस्तान प्लेनचा पाठलाग करत जेव्हा पाकिस्तान हातीत घुसलाय आणि ते विमान क्रॅश झालं, अभिनंदन आपला पाकिस्तान भूमीवर लँड झाला. पण मोदी साहेबांनी पाकिस्तानला वॉर्निंग दिली, 24 तासाच्या आत अभिनंदनला नाही सोडलं तर आम्ही पाकिस्तान द्यायची राख करून टाकतो. आणि 24 तासाच्या आत अभिनंदनला आणून दिलं वाघा बॉर्डरवर. आणि वाघा बॉर्डरवर यायला मी गेलो होतो. सर, खरोखरच आम्हालाही गर्व आहे त्या बाबतीत. आणि आपण जवान चंदू चव्हाण यांना सोडवण्यासाठी जे प्रयत्न केले होते त्या काळी ते पूर्ण देशाने पाहिले. त्यानंतर जे बरेचसे इतर संरक्षण करत असताना, आपण संरक्षण राज्यमंत्री असताना जे काही कामं झाले त्यासाठी धुळे मतदारसंघही खूप गर्व करतो.
आणि नरेंद्र मोदी यांची लिडरशिप खरोखरच संपूर्ण जगात मान्य केली जाते आता. शेवटी ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष बोलले की मोदी इज द बॉस. खरोखर सर पुढचा प्रश्न आपल्या मतदारसंघातल्या गावांना आला आहे की छत्रपती शिवाजी महाराज व इतर समाज सुधारकांचे पुतळे बसून घेण्याचे विशिष्ट गावातले नागरिक प्रयत्न करतात, परंतु काही ठिकाणी जागा या वैयक्तिक आहेत तर काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मागेच्या. ग्रामपंचायतीची परवानगी असताना देखील प्रशासनातर्फे काही ना काही कारणे देऊन पुतळे बसवण्यास रोखले जाते, तर योग्य आहे का? हे बघा, हा जो प्रश्न असतो ना वैयक्तिक भावनेचा असतो, त्याच्यात मी काही जास्त खोला जाऊ इच्छित नाही. सर आपल्या विरोधात महाविकास आघाडीने डॉक्टर शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिली आहे, तर याकडे आपण कसे बघतात? जसं की आपल्या तोडीस एक स्थानिक उमेदवार मिळाला नाही की आपल्याला शह देण्यासाठीच त्यांनी उमेदवार आयात केलेला आहे. काँग्रेसचा विषय असा आहे, त्यांच्याकडे काही अजेंडा नाही. परिवाराचं रक्षण करणं एकमेव अजेंडा आहे. सर्वसामान्य लोकांना गरिबीतनं बाहेर काढण्याच्या घोषणा झाल्यात, पण तसं काही झालं नाही. आणि म्हणून मोदी साहेबांना या जनतेने बसवलं आणि या 10 वर्षात आर्थिक महासत्ता म्हणून आज भारत उदयास येत आहे. 2014च्या आधी 10वा नंबर होता आपला, आज 5वा नंबर आहे. आणि मोदी साहेबांचं विजन आहे येणाऱ्या काळात 3री अर्थव्यवस्था म्हणून जगासमोर भारताला आणायचं, भारताला विकसित भारत करायचं. समाजातील सगळ्या घटकांना न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार दूर केला. या 10 वर्षाच्या काळात मोदींच्या विरोधात किंवा मोदींच्या मंत्रिमंडळातले कोणत्याही मंत्र्याच्या विरोधात भ्रष्टाचाराचा एकही आरोप केला नाही, कुठला मंत्री जेलमध्ये गेला नाही. याच्यापेक्षा अजून कुठला मोठा पुरावा पाहिजे? आणि त्याचप्रमाणे या देशाची अस्मिता, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आपल्या सगळ्यांचं अस्मितेचा प्रभू रामचंद्राचं मंदिर 500 वर्षापूर्वी परकीय आक्रमणातनं उद्ध्वस्त केलं गेलंय. आपल्या सगळ्यांची आस्था होती की हे मंदिर बांधलं गेलं पाहिजे. 500 वर्षात अनेक लोकांनी बलिदान दिलंय, पण पहिल्यांदा असा कणखर आणि खंबीर नेता आला, कायद्याच्या चौकटीत राहून ते मंदिराची स्थापना केली, प्राण प्रतिष्ठा केली. तो सोहळा सगळ्या जगाने बघितला आणि भारतीय मनाला एक समाधान मिळालं. अस्मिता ही प्रत्येक माणसासाठी महत्वाची आहे. दाल रोटी हा विषय असतोच, परंतु अस्मिता तेवढीच महत्वाची आहे. सर पुढचा एक छोटासा रॅपिड फायर राऊंड आहे. तुम्हाला 2-3 ऑप्शन दिले जाते आणि तुम्हाला त्याच्यातून एक सिलेक्ट करायचं आणि क्विक रिस्पॉन्स व्हायचं. जसं की कॅन्सर तज्ञ डॉक्टर सुभाष भामरे की खासदार सुभाष भामरे? खासदार सुभाष भामरे. सर तुम्ही बीजेपी पक्षात येण्याआधी शिवसेनेत होता, जर आताही शिवसेनेत असता तर तुम्ही कोणत्या गटासोबत असता? उद्धव बाळासाहेब ठाकरे गट की शिंदे गट? काल्पनिक प्रश्न आहे. सर तरी एक सिलेक्ट करायचं असेल तर काल्पनिक प्रश्नाला उत्तर द्यायचं. ओके सर, भविष्यात भारतात लोकसभा निवडणुकीत बीजेपीला टक्कर देऊ शकेल असा पक्ष कुठला दिसतो भविष्याच्या दृष्टीने? काँग्रेस की आम आदमी पार्टी? काँग्रेस निश्चितच नाही, कोणताच पक्ष नाही. सर सध्या नरेंद्र मोदी यांच्यानंतर तुम्ही पंतप्रधान पदासाठी खालीलपैकी कोणाला उमेदवार म्हणून इच्छुक पाहतात? योगी आदित्यनाथ, हिम्मत बिस्वा, डॉक्टर जयशंकर किंवा नितीन गडकरी? हा प्रश्न जनतेच्या दरबारात जाईल आणि जनता जो निर्णय देईल ते पक्षाच्या सगळ्या नेत्यांना मान्य राहील. सर एक शेवटचा रॅपिड फायर क्वेश्चन, की करप्शन कोणामुळे होते? जनतेमुळे का जनतेने निवडून दिलेल्या नेत्यांमुळे? करप्शन, ब्युरोक्रेसी 1 नंबर, नंतर जनप्रतिनिधी आणि जनता. सर सर आता येणाऱ्या धुळे लोकसभा निवडणुकीत आपण आपल्या मतदारांना काय आवाहन करणार? मी मतदारांना एकच आवाहन करेल, देश देव धर्म याच्यासाठी मतदान करा. हा या देशाची अस्मिता टिकून राहायला पाहिजे.
आणि सगळ्यात महत्वाचं, भारताला विकसित भारत करायचं असेल तर त्याच्यासाठी मोदींचं नेतृत्व असणं आवश्यक आहे. आणि जनतेने संकल्प केला आहे 2024 मध्ये मोदींना प्रधानमंत्री करायचे आणि आपके बाद 400 पार. सर खूप खूप धन्यवाद. आपला एवढं बिझी शेड्यूल असताना देखील आपलं मूल्य वेळ आमच्या ओपन माईक पॉडकास्टसाठी दिला, त्यामुळे खूप खूप आभार. आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आपणास बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू.